पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज नसरापूर गावात बंद पाळण्यात आलाय। नसरापूर व्यापारी असोसिएशन आणि नसरापूर ग्रामस्थांनी आज कडकडीत बंदचं आवाहन केलंय। बंदच्या या आवाहनाला दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। सकाळी 10 वाजता गावातील भैरवनाथ मंदिराजवळून घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला जाणार आहे। आता काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। पुण्यातल्या भोर तालुक्यात 3.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्घृण हत्या देखील करण्यात आली। 62 ते 65 वर्षाचा हा नराधम आहे। मात्र या घटनेनंतर नसरापूर गावातले जे नागरिक आहेत ते संतप्त झाल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालं होतं। त्यांनी चक्काजाम देखील केला होता आणि याच घटनेच्या निषेधार्थ आहे ते नसरापूर गाव आहे त्या सगळ्या ग्रामस्थांनी आहे बंद ठेवला आहे। तुम्ही आज बंद पुकारला आहे, निषेध व्यक्त करतायत। काल जी नसरापूरच्या इतिहासामध्ये जी एक काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण नसरापूर व्यापारी संघटना असू द्या किंवा ग्रामस्थ मंडळ असू द्या सर्वांच्या मार्फत इथं कडकडीत बंद पुकारला जाईल आणि एक कॅन्डल मार्च म्हणून इथं मोर्चा काढला जाईल। आम्हाला वाटलं नव्हतं की ही घटना ही अशी वाईट घटना आमच्या नशिबाने आमच्या गावातच घडेल आणि कुठंतरी काल आम्ही रस्ता रोको करायचं कारणच हे होतं की ह्या प्रशासनाला कधी जाग येणार आहे, अजून किती अशा चिमुकल्यांवर बलात्कार होणार आणि त्यांचे खून होणार आहेत, प्रशासन काय झोपणार आहे का हे बघून फक्त दरवेळेस आम्हाला कायदा सांगणार कायदा उचलू नका आणि कायद्याचा धाक हा राहिलेला नाही। त्यामुळेच ह्या घटना वारंवार घडतात आहेत। आज आमच्या इथं घडली, उद्या दुसरीकडे घडू नये म्हणून आम्ही जेवढ्या तीव्रतेने निषेध करायचा यासाठी हे गाव बंद केलेलं आहे आणि प्रशासनाने आम्हाला दिलेलं 15 दिवसाच्या मुदतीत जर फास्ट ट्रॅक कोर्टात हा जर गुन्हा दाखल करून चालवला नाही आणि लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी दिली नाही तर आम्ही अजून तीव्रतेने रस्ता रोको करून प्रशासन असेल मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत ही घटना 100% नेणार आहे। जे काय होईल आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण आम्ही आता थांबणार नाही। ज्याने गुन्हा केला त्याच्यावर ऑलरेडी 2 केस झालेल्या होत्या। 2 केस होऊन सुद्धा त्याच्यावर काय गुन्हा दाखल झाला नाही। 4 वर्ष तो एरडात असून तो बाहेर आला। कसा बाहेर आला? जर मानसिक रुग्ण असेल हा असेल तर जर तिसऱ्यांदा जर त्याने ही घटना केली आणि आता जर प्रशासनाने त्याला घेऊन गेल्यानंतर जर त्याला परत जर सोडलं उद्या जर 4थ्या मुलीवर सुद्धा काय करू शकतो त्याची गॅरंटी कोण घेणार आहे? प्रशासन घेऊ शकतं गॅरंटी? घेतच नाहीये। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।